आता बघूयात मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 घडामोडी। राज्यातील अनेक भागात उन्हाचा तडाखा कायम। दरम्यान पुढचे 2 दिवस ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। मुंबईत आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड, कुर्ला ते वाशी आणि सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्याकरता ब्लॉक असणार। समृद्धीच्या विस्तारीकरणासाठी एमएमआरडीसीने मागवलेल्या निविदेला प्रतिसाद। 3 प्रकल्पांसाठी एकूण 46 निविदा सादर। चावीवाले निवडणुकीच्या कामाला अनुपस्थित राहिल्यामुळे अधिकाऱ्यांची नोटीस। निवडणुकीसाठी केलेली नियुक्ती रद्द करा, चावीवाल्यांची मागणी। चावीवाल्यांना निवडणुकीचं काम। उपनगरातला पाणी पुरवठ्याचा प्रश्न मात्र ऐरणीवर। ठाण्यात भारत निवडणूक आयोगामार्फत गृहमतदानाची सुविधा उपलब्ध। ठाणे जिल्ह्यात 85 वर्षांवरील 634 आणि 103 दिव्यांग नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क। मुंबईत 803 डॉक्टरांना राज्य सरकारनं निश्चित केलेल्या विद्यावेतनापेक्षा दिलं जाते कमी वेतन। कमी वेतन मिळत असल्यानं डॉक्टरांना शिक्षण घेताना करावा लागतोय अनेक समस्यांचा सामना। योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा। 2 अपत्य असल्याच्या कारणावरून प्रसूती रजा नाकारणं हे चुकीचं। महिला कर्मचाऱ्यांबाबत सहानुभूती बाळगा, उच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण। भारतीय विमानतळ प्राधिकरणानं नाकारली होती रजा। सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा सीईटी सेलचा निर्णय। सीयूईटी आणि सीईटी या परीक्षा एकाच दिवशी असल्यामुळे निर्णय। नव्या वेळापत्रकानुसार परीक्षा 30 मे रोजी घेण्यात येणार। नवी मुंबई बाजारात नवीन ज्वारीचं उत्पादन दाखल होत असल्यानं दर आटोक्यात। घाऊक बाजारात ज्वारीची प्रति किलो 50 ते 60 रुपयांनी विक्री होते। ज्वारीची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने दर वाढले होते।